रात्री टाकेल स्नॅप. ये कौन सा फोन है भाई? सो हे गाइज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तो गाइज अंघोळ बिंगोळ नाही झाली अजून तर फ्रेश पण नाही झालेलं आहे. जसं उठलं तसं तुमच्या समोर आलेलं आहे. आज माझं मन पण एकदम खूप गडबड झाली आहे, कारण की हे बघा गाइज माझे चॅलेंज दिसतंय ना तुम्हाला. हे पण मला मनी फाटदा आहे. याच्यामध्ये अशी पेन्सिल अडकलेली आहे, तर हे पण फाटलेलं आहे. याला आपल्याला कसं तरी आता जोड नाही. तर हे बघू शकता गाइज, खूप बेकार होऊन गेलं. ते खूप छान होतं. याला पाहून तर मला मोटिवेशन भेटत होतं आणि हेच पाठवून केलं. आणि इकडे गाइज सेंट असतात, तर एक सेंट ना मम्मीने हरून टाकला. एक सेंट हरून गेला गाइज. एक आहे समथिंग वाला आहे डबल. ये माझ्या फोनचा बॉक्स आहे. याच्यामध्ये बघू आपण काय काय. याच्यामध्ये तर काहीच नाही आहे, पण इकडे अजून बघून घ्या. इथं क्यूब असतं, इकडे घर आहे, इकडे हे कॅलेंडर, आणि मी असं इकडे उभा आहे. तुम्हाला दर्शक सांगतो. तर हे बघा, तर इकडे मी पुरं चिपकून दिलेलं आहे, कारण की माझ्या ध्यानात नसतं ना. केव्हा पण इकडे बघितलं ना मी, तर मला पुरं ध्यान होऊन येतं का बाबा याचं हे. आणि आपलं ट्रायपॉड पण इथंच ठेवलेलं आहे मी. हे बघा, हे 6 दिवस हे भालू. तर हे पण तुटलेलं आहे, हे बघा. तरी ते पण हे एवढं ट्रायपॉड आहे गाईज. हे पण 6 दिवसात बरोबर एकदम चांगलं होऊन जाईल. मग आपण याला कुठं बाहेर शूट करायला. 3 फोन माझे असेच पडेल, दाखवू का? म्हणजे माझे नाही आहे, पप्पाचे वगैरे. हे बघा 3 फोन आहे गाईज. याची थंबनेल टाकत आता मी. आणि डबल एक दाखवू का एकदम जुन्या काळातला? ये कौन सा फोन है भाई? गाइस 4 फोन पुरे बंद पडके तुम्हाला सांगतो आता. हे माहीत नाही मला कोणाचं आहे. या आलता असं जिथं घरी होता पडेल, हे माहीत नाही. हे पप्पाचं आहे. याला काय झालेलं आहे माहिती आहे का? याचा डिस्प्ले जायला फुटेल. तरी काय आपल्या हिशोबाने बरोबर ठेवून दिलेलं आहे मी, आवरून. इकडे पुरं पडलं होतं, तरी याची सेफ्टी तुटलेली. तर मी आता आंघोळ बिंघोळ करून रेडी. तर गाइस आंघोळ बिंघोळ करून झालेलं आहे फायनली रेडी. आणि मी सायकल दाखवतो तुम्हाला कुठं घेतली आज. इथं होती काय सायकल, तर वर घेतली मी. कहून की इथं सायकल यासाठी घेतली मी, कारण की मला क्रिकेट खेळायला अडचण होती. असं प्रॅक्टिस करतो ना मी या बॅटने, तर मग इथं सायकल होती ना अशी लागत यायला, त्याच्यामुळं नाही वर घेऊन टाकलं. तर काय आता मी थोडंसं जेवण करून घेतो. खूप भूक लागली मला आता. अर्ध्या घंट्यानं बाद व्हिडिओ काढला मी, म्हणजे थोडा क्लिप नंतर काढली. अर्धा घंटा असंच बसलो होतं TV पाहत. आता मी थोडीशी जेवण करतो. जेवण केलं. आता कोणचा खायचा कोण, चला मग दाखवतो. प्लेटेत घेतलेले, कारण की हे पगवर आणले. फ्रीजमध्ये होतं, तर मी एक बटन दाबून दिलं तर त्यांना बर्फ नाही का पिघळून जातो, तर हेच पिघून चाललं. गाईज तर डबल ही गाडीच. हा डबल होती. अरे हा बा, इथूनच एवढं वजन नाही का, पण ती उभे नाही का? इकडे कुठं थांब, डायरेक्शन बदलू त्याचं. जाऊ दे, जाय ना बाबा. चाललेलं गाईज. थांब आपण टाईल भरतो की. थांब दर व्हिडिओ तुझा गाईज. तर मी आता इथे पुरी टाईल भरतो. नाही येत नाही. ये घेन चला दाखव पळली. थांब, पोहली.
मस्त गाडी गायची. रात्री टाकेल स्नॅप. तर गाईज आज असं कसं काय झालं. मी साईडला गेलो पण मी फोनात नोंद नेलं. मग खिशात असं वाटलं तुम्हाला झटकन पाहिलं तिथं गेलं. म्हणलं आपलं इथं ब्लॉग शूट करायचा. आज चाललो फायनली ल्या ME-SITला. मी घरूनच असं म्हणतो पण आज म्हणलं आपण तिथून काढू. तर फोनच नाही माझ्याकडे. तर मी ME-SIT पण जाऊन पण आलो तरी मी आज ब्लॉगच नाही काढला ME-SITचा. जाऊ दे म्हणा, आजचा एक टॉपिक गेला आपलं विसरून. पण चांगलं नाही झालं. म्हणलं आपण तिथं गेल्यावर मस्त आलो ME-SITला असं करू तसं करू. पण झटकन पाहिलं की जास्त खरंच फोन घरी ठेवला होता. काहीच करेन आपण आता आपण काहीच करू शकत नाही त्याला. मम्मीने गाडी पण उखंड्यावरची चांगली चालली सिनेमॅटिक जरा ते बघितलं असेल तुम्ही. सो आता तर सगळ्यांना झोपतो मी. मला आता खूप डोकं दुखत आहे आणि ते कारण कोण डुकुराला माहिती आहे काय डोकं. ME-SITला गेलो पण फोनच नाही आला मी. अरे झटकन पाहिलं म्हणलं आज कसं काय झालं सिटी. तर आजचं एक टॉपिक मीच झालं आपलं ME-SITचं. आणि सकाळची एक बोर गोष्ट झाली. हे ना तुटून गेलं, हे फाटून गेलं. तर हे फाटून आलं पण थंबनेल मध्ये थोडंसं खपकन मोठं आलं. ते थंबनेल बनवून होतं काय मी पहिलीच. तर कूलर चालू इकडे. आता मी थोडंसं झोपतो, कूलरची हवा घेतो. आता वाजलेले काय 4 वाजून 8 मिनिटं. 4 वाजून 8 मिनिटं झाली. थोडा टाइम. सो गाईज आता सनसेट हो राहिली. 6 वाजलेले. बघू शकता मस्त किती वाजता वातावरण आहे. तर माझं एक असं माझ्या फोनची एकदम मस्त खासियत आहे. असं केलं ना हे बघा आता. अरे तर गाईज बघू शकता माझा हात एकदम मस्त आहे आणि बाहेरचा ब्लर करून टाकतं ते. हे बघा मग नंतर असं करावं लागतं. तर खूप छान सनसेट झालेली. 6 वाजलेली. इकडे बघू शकता जो ढग वग. सूर्य दाखवू का? सूर्य नाही दिसणार. नाही दिखेंगे आज वो. सो गाईज तर मी वापस वापस घरी. आणि तुम्हाला गाईज मी वापस आलेलो आहे घरी. आणि आज नाही का पैशाचा इंतजाम पण झाला. 100 रुपयात झाला. अजून 170 रुपयाचा अजून 70 रुपयाचा अजून आपल्याला हिसाब करणे. अजून हिसाब नाही जुगाड करणे. तर हे वाचून तो 110 रुपये जमा झालेले माझे. अजून 160 समजून घ्या. हां 160 रुपये अजून जमा करायचे. मग आपलं ते ऑर्डर आलेली अजून 4 दिवस आपल्याला हे करायला. पळत आलो ना आत्ता इकडून मंदिराकडून तर दम लागला. फोन घरी होता. तो आजच्यासाठी जाऊ द्या मी करून टाकतो ब्लॉगची एंडिंग. तर आजच्यासाठी आपलं एवढंच. ते तुम्ही सबस्क्राईब करा नाही बरं का. मी नाव घेईन तुमची. खरंच तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी तुमचे नाव पण घेईन गाईज. तर आजच्यासाठी एवढंच. नक्की लाईक सबस्क्राईब करून घ्या. उद्या तुमचं नाव येईन. मला एक कमेंट करा बस. आजच्यासाठी एवढंच. नक्की लाईक सबस्क्राईब करून घ्या. ब्लॉग आवड असेल लाईक करा. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. मिळून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय 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 बाय.